समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। गावाच्या सरपंच पदापासून ते खरेदी विक्री संघ, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा विविध राजकीय क्षेत्रांबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातही भरीव कामगिरी करणारे राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब ज्योतिराव गोडसे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले। त्यांच्या जाण्याने आदरयुक्त दबदबा असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे। दादासाहेब अण्णा या नावाने ते जिल्ह्यात परिचित होते। वडूज येथे एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील मुंबईमध्ये रंगकाम करत होते। लहानपणापासूनच अण्णांना सामाजिक कामाची गोडी लागली होती। 9 सप्टेंबर 1942 साली येथे झालेल्या स्वातंत्र्य लढ्याचे ते साक्षीदार होते। स्वातंत्र्यानंतर 1951 साली ते गृहरक्षक दल होमगार्ड मध्ये भरती झाले होते। तालुका कमांडर म्हणून त्यांनी सेवा बजावली होती। 1957 साली त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी वडूजच्या सरपंच पदाची जबाबदारी पार पाडली होती। 1959 ते 2014 अखेर तब्बल 50 वर्षे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी पार पाडली। या काळात त्यांनी 16 वर्षे उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली। 1967 ते 1992 असे सलग 25 वर्षे ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते। या काळातही त्यांनी 2.5 वर्षे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर काम करण्याचे भाग्य मिळाले। 1979 साली त्यांनी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम पाहिले होते। खटाव तालुका खरेदी विक्री संघाचे ते माजी अध्यक्ष तसेच सह्याद्री कारखाना रयत सहकारी कारखान्याचे ते माजी संचालक होते। येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते। शिवाजी प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, दादासाहेब ज्योतिराव गोडसे महाविद्यालय, छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक अशा संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या। काँग्रेस विचारांशी ते एकनिष्ठ होते। त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरात बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली। सायंकाळी त्यांची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली। त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, उदयसिंह पाटील उंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य संदीपदादा मांडवे, नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, जितेंद्रदादा पवार, संभाजीराव फडतरे, माजी सभापती रघुनाथ घाडगे, श्रीमंत पाटील, प्राध्यापक बंडा गोडसे, अशोकराव गोडसे, राजाभाऊ जगदाळे, अनिल बोधे, कौस्तुभ गावडे, विकल्प शहा, गोविंद भंडारे, रणधीर जाधव, विठ्ठल फडतरे, प्राध्यापक व्ही.डी. बाबर, दत्ता पवार, प्राध्यापक धनाजी काटकर, हर्षदा देशमुख, मनीषा फडतरे, शिवाजी शेंडगे, प्राध्यापक एस.पी. देशमुख, डॉक्टर विवेक देशमुख, डॉक्टर सचिन साळुंके, डॉक्टर महेश माने, विक्रम घाडगे, सुनील पोळ, योगेश कदम, विक्रम वाघमोडे आदींनी श्रद्धांजली वाहिली। अण्णांचं जाणं ही या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी एक मोठी पोकळी आहे। जी पोकळी कधीच भरून निघणार नाही। अण्णांनी दिलेला शब्द अंतिम असायचा। अण्णा म्हणाले होते की 100 वर्ष मी जगणार आहे आणि त्याला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे। खरं तर अण्णांनी दिलेला शब्द कधीच मोडला नाही, पण नीतीनं मात्र 100 वर्ष जगण्याचं अण्णांचं स्वप्न होतं ते काही पूर्ण होऊ दिलेलं नाही। अण्णांचा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जो विचार होता, जे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या समोर आहे, दिलेला शब्द पाळणं, स्पष्टपणे बोलणं आणि जे योग्य आणि खरं आहे त्याच्या मागे ठामपणे उभा राहणं, ते अण्णांचे विचार निश्चितपणानं आपल्या सातारा जिल्हा आणि खटाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवासी दादासाहेबांना यांचं दुःखद निधन झालं। अण्णा हे त्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्त काळ एक अनुभव असणारं नेतृत्व म्हणून बघितलं जात आहे। त्यांनी राजकारणात, समाजकारणात, त्याचबरोबर सरकारामध्ये अनेक वर्षे काम केलं। शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर त्यांचं काम उल्लेखनीय आहे। मी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि त्यावेळेपासून मी त्यांना ओळखतो। अण्णांनी आपल्या राजकीय आणि सहकार क्षेत्रामध्ये कैलासवासी या तालुक्याचे माजी आमदार केशवराव पाटील यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं आणि त्यानंतरच त्या काळामध्ये सुद्धा
या तालुक्यातल्या आमच्यासारख्या तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचं त्यांच्यातून महत्त्वाचं काम झालेलं आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाकडं घराकडं पेक्षाही जास्त वेळ आपल्या ह्या शाळेच्या भवितव्यासाठी शाळेमध्ये गेला. अण्णांना भेटण्याचं ठिकाण कुठलं तर हे आपलं शिवाजी हायस्कूल हेच नेहमी असायचं. त्यामुळं त्यांच्यासारख्या तालुक्याचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व सन्माननीय दादासाहेब गोडसे अण्णा यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं दुःखद निधन झालेलं आहे. अण्णांच्या राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल या क्षेत्रामध्ये जे अण्णांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. आज वडूज नगरी सारख्या एवढं तालुक्याचं एक राजधानीचं गाव, या गावामध्ये अण्णांचा जन्म झाला. अण्णांनी समाजकारण करत असताना या तालुक्यामध्ये जे काही त्या काळामध्ये जी बुजुर्ग व्यक्तिमत्व होती त्यांच्यामध्ये अण्णांचं काम एक अतिशय देखणं काम असायचं. अण्णा हे एक व्यक्तिमत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. भविष्यामध्ये या वडूज नगरीचा जर कोणी इतिहास लिहायला घेतला तर निश्चितपणानं दादासाहेब अण्णांचा उल्लेख तिथं आवर्जून करावा लागेल. असं काम या वडूज नगरीच्या आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अण्णांनी केलेलं आहे. मी माझ्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं अण्णांच्या मृत आत्म्याला चिरशांती लाभावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियाला हे दुःख सावरण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं द्यावं अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाटते. खटाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील आमचे सर्वांचे आधारस्तंभ आणि शिक्षण महर्षी आदरणीय दादासाहेब अण्णा यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं दुःखद असं निधन झालं. खरं तर अण्णांचा विशेषतः कुस्ती क्षेत्राकडे खूप मोठा ओढा होता. ते स्वतः पैलवान होते. जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं तिथं अण्णा जात होते. 1991 साली आम्ही या ठिकाणी 8वी मध्ये शाळेत शिकत असताना अण्णांचा तो रुबाब, ती छबी त्या काळात आम्हाला खूप आकर्षक अशा पद्धतीने वाटत होती. अगदी गेल्या वर्षापर्यंत वयाच्या 93व्या वर्षीपर्यंत अण्णा स्वतः गाडी चालवून या शिक्षण संस्थेमध्ये येत होते. मित्रहो, खर तर मनुष्य देह हा नाशिवंत आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे. परंतु जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर असतंय ते आयुष्य. या माणसानं समाजासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी आयुष्य अर्पण केलं. त्यांच्या जाण्यानं वडूज सह संपूर्ण खटाव तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यातून सावरण्याची शक्ती आणि बळ परमेश्वरानं गोडसे कुटुंबियाला द्यावी, संपूर्ण छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाला द्यावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून त्यांच्या दुःखामध्ये व्यक्तिशः शिवाजी हायस्कूल संस्थेचे संस्थापक श्री दादासाहेबांना एक पितृतुल्य व्यक्तिमत्व, वयाची 96 वर्ष केवळ आयुष्याचं मोजमाप नसून तर त्यांनी हे त्यांचं कर्तृत्व, ज्ञानदान यांनी त्यांचा हा 96 वर्षाचा हा प्रवास आहे. ते केवळ संस्थेचे अध्यक्षच नव्हते तर त्यांची संस्थेबद्दलचे एक आत्मीय नातं निर्माण होतं. नातं त्यांनी निर्माण केलं होतं. आज सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमधून आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानामधून मी एवढंच म्हणेन की शैक्षणिक क्षेत्रामध्ये खटाव तालुक्यामध्ये वडूज क्षेत्रामध्ये त्यांनी एक दीपस्तंभासारखं काम केलं आणि अखंड हा दीपस्तंभ आपल्यासाठी मार्गदर्शन कायम करत राहील एवढे बोलून मी त्यांना वडूज शिक्षण मंडळ, हुतात्मा परशुराम विद्यालय या सर्वांच्या मार्फत भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. काही राजकीय पटावरील भीष्मतांवर अण्णा यांना दादासाहेब ज्योतिराव गोडसे यांना आज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पणा अश्रू अनावर होत आहे. खरंच माझे त्यांच्याशी खूप गौरवाचे संबंध होते. माझे दंतवैद्यकीय व्यवसाय करताना माझे लाडके पेशंट म्हणून बऱ्याच वेळा अण्णांचा योग आला आणि आज या तालुक्याचे आज आपण
आणि खरंच एक तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना अण्णा कधीच मागे हटायचे नाही. आज येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.